सज्ज पाहायला मिळतोय. त्याला साथ देण्याकरता नो स्ट्राईक एंडला आपण पंडितला पाहतोय. गावदेवी रांजणोली विरोधात गावदेवी वेहळे आजच्या दिवसातला हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. आपण मॅचला करूया सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू ओढव्या बॅटने ऑन साइडला वेगवान प्रहार. चेंडू निघून झाला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातला पहिला चौकार अशोकच्या बॅटमधून आला. सुरेख फटका सजवला होता. फलंदाज अशोक याने थोडासा ऑफ ट्रॅकर चेंडू होता, उचली घेणारा चेंडू होता आणि या उचली घेणाऱ्या चेंडूवरती काय सुंदर फटका सजवला. फलंदाज अशोक याने प्रहार झाला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र गोलंदाज संतोषला मात्र दंडित करण्यात आलं. चौकार मिळवला. धावसंख्या 4 ने आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळले. श्री गणेश झालं रांजणोली संघाचं आणि अशोकचं. खोलवर टप्प्या चेंडू ऑन साइडला दिशा दाखवली. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी देखील त्याहून चांगली झाली पण अखेरकार अशोकने एक चोरटी धाव पूर्ण केली. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार झाला. त्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट बुद्धीचा वापर केला गेला कारण अशोकला देखील माहिती आहे पहिल्या चेंडूवरती चांगल्या धावा आल्या. या चेंडूवरती मला हा चेंडू ढकलायचं काम करायचं आणि ते कार्य आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अशोकने केलं. स्ट्राईकला आपण पहिल्यांदा आता पंडितला पाहतोय. जी सुरुवात अशोकने केली ती आता पंडित देखील करणार का हा प्रश्न उमटला जाणार. यावेळेस पुन्हा एकदा मागे सरकून ऑन साइडला चेंडूला टर्न केलं जातोय. चेंडू कार्पेटला घासत स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न. दोघांमध्ये कॉलिंग फार उशिराने झाली पण अखेरकार पंडितच्या धावी 2 धावा गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पंडितचं देखील खाते उघड झाली. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या आपल्याला 7 पाहायला मिळते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम गावदेवी रांजणोली संघाची. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू चुकीचा दिशा आणि चुकीच्या दिशेवरती योग्य निर्णय पाहायला मिळालं. चेंडू वेगाने सरसावतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंडितच्या बॅट बंद येतोय. हा चौकार. खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. गोलंदाज संतोषच्या या गोलंदाजीतून थोडासा बाहेरच्या बदल चेंडू वळण घेत होता आणि अखेरकार अंतिम क्षणी पंडितने चांगला प्रहार केला. 4 धावा त्याच्या नावी राहिल्या. चांगलं क्रिकेट. हो यावेळेला लाईन चांगली पाहायला मिळाली. लेन्स चांगली पाहायला मिळाली. पूर्णपणे पंडितच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेताना पाहायला मिळालं आणि अखेरकार संतोषचा हा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. चांगली सुरुवात यावेळेस पाहायला मिळते. समोरच्या दिशेत खेळायचा होता. बॅटची कडा. यष्टीरक्षक मात्र कोणती चुकी करत नाही. अखेरकार पहिला धक्का लागला टीम गावदेवी रांजणोली संघाला. पंडितच्या खेळीचा अंत झाला. धक्का क्रमांक पहिला. क्रमांक 3 वरती गोटे आलेला आहे फलंदाजी करण्याकरता. पिचची जागा घेण्याकरता गोठ्याला पाठवण्यात आलेलं आहे क्रमांक 3 वरती. आणि आता मात्र गोठ्याला अशोकला चांगली साथ द्यावी लागेल कारण सलामीचा सलामीवीर पंडित ज्याने चांगला क्रिकेट सध्या तरी तो खेळत होता. एक चौका त्याच्या बॅटपाना नक्की झाला. त्यानंतर पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला पण अखेरकार संतोषनी चतुराई दाखवली. चांगला चेंडू हाताळला आणि मात्र पंडितच्या खेळीचा अंत झाला. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 11 पाहायला मिळते. 1 विकेट गमावल्यानंतर गावदेवी रांजणोली संघ सर्वप्रथम फलंदाजी करताना. क्रमांक 3 वरती गोटे आला फलंदाजी करण्याकरता तर
क्रमांक 2 वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार. शिवा येतोय. डावाची सुरुवात रांजोळी संघाची फास्ट सुरेख राहिली. दोघांकडनं आपण विचार केला दोघांची सुरुवात देखील चांगली राहिली, कारण रांजोळी संघाने 11 धावा करण्यामध्ये यश आलं. त्यानंतर मात्र संतोषने एक विकेट देखील मिळवला. आजच्या दिवसातली पहिली मॅच रांजोळी विरोधात वेहेले. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधली ही पहिली मॅच आपण पाहताय. क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता शिवा आला. ओव्हर द विकेटने समोर जाईल फलंदाज अशोक. यावेळेस क्रॉस द लाईन फटका खेळायचा होता. बॅटची कडा पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय. स्टँडच्या मागे चांगलं रिस्ट्रिक्शन होणार का? अखेरकार एक धाव इथे मिळणार. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बघा सुरुवात किती छान झाली गोलंदाज शिवा याच्या गोलंदाजीची. यावेळेस देखील चांगला चेंडू पडल्यानंतर आतमधल्या बाजूला वळण घेतो. यष्टीरक्षक मात्र थोडीशी चुकी करतोय. पंचांनी आम्हाला सांगितलं अतिरिक्त धाव जोडूया आपण. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे सरकली. धावफलकावर लागली गेली. धावफलक आपल्याला 13 धावा पाहायला मिळतात. बघा चांगलं कार्य सध्या तरी गोलंदाज शिवा करतोय, परंतु यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय. त्याला चेंडू व्यवस्थित गॅदर करता येत नाही. त्याचा फायदा मात्र फलंदाजी करण्यास संघाला होतोय. हा ट्रॅकर चेंडू ऑन साइडला चांगला फटका. स्क्वॉड लेगला क्षेत्ररक्षक एक दक्ष, चुकी होणार नाहीये. अखेरकार इथे झाली झेल आणि संपला मात्र फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 2 लागतोय टीम रांजणोळी संघाला. गोवे चषकामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे, खेळाडूंचे व पाठीराख्यांचे आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधली ही पहिली मॅच आपण पाहत आहे. न्यू मॅन इन क्रमांक 4 वरती फलंदाज दाखल झाला फलंदाजी करण्याकरता. द्वारकानाथ येतोय क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता. तर आता शिवाचं कौतुक करावं लागेल. बघा काय सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीची. प्रत्येक चेंडू मागे चांगला चेंडू हाताळण्याचं तो कार्य करतोय. लाईन टर्न लाईनचा विचार केला तर प्रॉपर लाईन त्याची पाहायला मिळतोय. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्येचा आपण विचार केला धावसंख्या 13 अजूनही थांबलेली आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय सध्याच्या घडला वेळ संघाचा. ओ यावेळेस चुकीचा चेंडू. चेंडू निघून झाला सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय हृदयनाथच्या द्वारकानाथच्या बॅटमधना हा चौकार. चुकीचा चेंडू होता. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेत होता. अखेरकार पाहिलं फलंदाज द्वारकानाथने एक चांगला प्रहार त्याच्या बॅटमधनं आला आणि अखेरकार चेंडूला सीमारेखा दाखवण्याकरता त्याला यश मिळालं. धावसंख्या आता 4 ने पुढे सरकली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय 17 धावा. यावेळेस चांगला खेळ पाहायला मिळाला टीम रांजणोळी संघाचा. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. यावेळेस मागे सरकून कट केलं जातोय. चेंडू निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव तर पूर्ण झाली. दुसरीचा कॉल आला. थोडंसं पंबळ झालं. दुसरी पूर्ण झाली. तिसरीचा कॉल आला आणि अखेरकार चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे फलंदाजाला 3 धावा मिळाला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये तुम्ही या छोट्या छोट्या चुका कराल तर नक्कीच त्याचा फायदा फलंदाजी करण्यास संघाला नक्कीच होणार. 3 धावा इथे परून काढल्या. 3 धावाच्या धावेनुसार धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता शिवा सज्ज झालेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं. बॅटचा टो चेंडूला टच होतोय. जोपर्यंत यष्टीरक्षक चेंडूला उचलणार तोपर्यंत फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली.
अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडू तुम्हाला पाहायला मिळाले. धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला, धावसंख्या आपल्याला 21 धावा पाहायला मिळतात. 2 विकेट गमावल्यानंतर टीम गावदेवी रांजोनी सर्वप्रथम फलंदाजी करते. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला, धावसंख्या आपल्याला 21 पाहायला मिळते. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आला हरेश येतोय, हरेश भोईर. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. कोणत्या प्रकारचा फुटवर्क इथे मात्र फलंदाजाने वापरलेला नाहीये. निर्धाव आला चेंडू हरेशचा. चांगली सुरुवात करतोय गोलंदाजीची गोलंदाज हरेश. यावेळेस पुढे सरसावत चांगला फटका, चेंडू निघून चाललाय कव्हरच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण झाली, दुसरीचा कॉल आला आणि अखेरकार नॉन स्ट्राईक एंडला चांगला कॉल ऐकला गेला फलंदाज द्वारकानाथने आणि 2 धावा पळून काढल्या. बघा ही बॉन्डिंग फार महत्त्वाची आहे, दोघांमध्ये ताळमेळ असणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेस तुम्ही एखादा चांगला फटका खेळता त्या वेळेस तुम्हाला कॉलिंग करणं फार गरजेचं आहे आणि ते आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण झाल्या, धावसंख्या 2 ने पुढे सरकली, 23 धावा. खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळायचा होता. बॅटची अतली कडा, शॉर्ट लेग गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान फलंदाज गोट्याने 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकणार, 24 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. अशोक आला फलंदाजी करण्याकरता, त्याला साथ देण्याकरता पंडित आला. मात्र त्या दोघांच्या बॅटमधला एक चौकार नक्कीच आला, पण त्यानंतर चांगली सुरुवात 3ऱ्या क्रमांकावरती या दोघांची पाहायला मिळते, 3रा विकेट करता पाहायला मिळते. यावेळेस चांगला चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाणार. भरपूर मोठ्याने अपील केली होती. दुसरीचा प्रयत्न होणार, डायरेक्ट हिट, निशाणा बरोबर एस्टँडवर लागला जाणार आणि अखेरकार धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला धागा सोडावा लागणार. क्रमांक 3 वरती विकेट पाहायला मिळाला टीम रांजणोली संघाचा. जबरदस्त हिट आपल्याला पाहायला पाहिजे शकतो. आपण ॲक्शन रिप्लाय अगदी बरोबर एस्टँडवरती नेम साधला गेला होता. बघा याला म्हणतात करे कोई और भरे कोई. फटका खेळला कोणी होता आणि मात्र विकेट कोणाची गेली. न्यूमॅन इन क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता आला. निलखंड येतोय क्रमांक निलखंड येतोय क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता. 3रं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्याकरता आपल्याला हरेश पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल हरेशचं, काय चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजांना कोणत्याही प्रकारची मुभा, कोणत्याही सूट तो देत नाहीये.
आतापर्यंत आपण 2 षटकांचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे हरेशचं. सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेमध्ये, चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. प्रयत्न चांगले केले गोलंदाजाने, मात्र चेंडू अडवण्यामध्ये अपयश आलं. अखेरकार लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झाल्या. निलखंड ऑन दी मार्क झाला. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या आपल्याला 27 पाहायला मिळतोय. चांगलं टोटल सकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर. प्रहार चांगला पाहायला मिळाला निलखंडच्या बॅटमधनं. यावेळेला खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साईडला, चेंडूला टर्न केला जातोय. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव तो पूर्ण झाली. पुन्हा एकदा फेकी फार उशिराने आली. दुसरीचा कॉल आला, ती देखील पूर्ण. मात्र तिसरी पूर्ण होणार का? अखेरकार गोलंदाजाने इष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाज गोट्याच्या खेळीचा अंत झाला. धक्का लागतोय 4था टीम राजरोणली संघाला. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अंतिम षटकाकरता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी करण्याकरता. सतीश येतोय गोलंदाजी करण्याकरता. क्रमांक 4 वरती अंतिम षटक असेल आणि अंतिम षटकामध्ये आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी सतीशला करावी लागेल. फलंदाजी करण्याकरता क्रमांक 6 वरती नरेश आला. आता ही जोडी फार महत्त्वाची आहे. रांजणेरी संघाची आपण बाजूने विचार केला तर या दोघांना शेवटच्या षटकामध्ये चांगला खेळ करावा लागेल. प्रति चेंडू मागे चांगले हल्ले करावे लागतील. जर धावसंख्या मोठ्या स्वरूपामध्ये बांधायची असेल, उभी करायची असेल तर या षटकामध्ये मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. अंतिम षटक मार्गस्थ पाहायला मिळतोय गोलंदाजी करण्याकरता. अंतिम षटकाकरता प्राचारण खेळलं गेलं गोलंदाज सतीशचं. तर मात्र नो मॅन. फलंदाज नवीन दाखल झाला नरेश क्रमांक 6 वरती फलंदाजी करण्याकरता. यावेळेस चांगला फटका ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये नाही थांबणार, निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. हा उत्तुंग षटकार. काय सुंदर प्रहार पाहायला मिळाला फलंदाज नरेशच्या बॅटमधनं. आणि आजच्या दिवसातला पहिला षटकार हा निलेशच्या बॅटमधनं, नरेशच्या बॅटमधनं येतोय. काय सुरुवात केली फलंदाज नरेशच्या बॅटमधनं षटकार आला. स्वागत केलं गोलंदाज सतीशचं आणि त्याला सांगितलं सकाळच्या सत्रामध्ये सतीश तुझं देखील स्वागत आहे, गुड मॉर्निंग करत हा षटकार आपण त्या पाहायला मिळाला. यावेळेस थोडासा दबाव पाहायला मिळाला. थोडा स्ट्रेपमध्ये आपल्याला गोलंदाज चुकताना पाहायला मिळतोय. पंचांनी देखील आम्हाला ते कळवलं. डेड बॉल आपण जाहीर करूया. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. या षटकाने मात्र मी म्हणेन या मॅचमध्ये थोडीशी गरमी वाढवली गेली. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या आपल्याला 35 पाहायला मिळतोय. अंतिम षटक मार्गस्थ. यावेळेस देखील चांगला फटका कार्पेटला घासत चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट ट्रॅव्हल होणार. चांगलं फटका इथे पाहायला मिळाला. थोडंसं फंबल झालं.
2 धावा इथे पूर्ण झाल्या, तिसरी होणार का? पण अखेरकार निलखंडने नकार दिला आणि त्यांनी सांगितलं नरेशला की तुला फलंदाजी करायची आहे, या षटकामध्ये तुला चांगले फटके जोडणं गरजेचं आहे आणि ते चांगलं कार्य आता मात्र निलखंड करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकली, धावसंख्या 37 पाहायला मिळतोय. यावेळेला दूरवर चेंडू होता, बॅट टाकण्याचं काम केलं गेलं, चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला क्रश झाला, निघून जाणार थर्ड मॅनला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि यावेळेस मात्र आता नरेशला एका धावेवरती थांबावं लागेल. 2 चांगले फटके मारल्यानंतर नरेशला या चेंडूवरती मात्र एकाच धावेत थांबवलं जातंय. हे चांगलं क्रिकेट आहे. यावेळेस चांगलं कमबॅक केलं गोलंदाज सतीश याने. आतापर्यंत आपण शेवटच्या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू सतीशने टाकले, त्याच्यामध्ये एक षटकार आला, 1-2 धावा आल्या, त्यामध्ये आता ही एक धाव आपण पुन्हा एकदा जोडूया. धावसंख्या आपल्याला 38 पाहायला मिळतोय. अंतिम षटक मार्गस्थ, चालू असलेला सामना राजरोणली विरोधात वेहेले. पुन्हा एकदा ऑन साईडला चांगला पटका पाहायला मिळाला, जोरदार प्रहार करायचा होता, बॅटची अतली कडा, स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं, दुसरी होणार का? परंतु नरेशने नकार दिला, कारण स्ट्राईक त्याला ठेवायची आहे. एक धाव इथे निलखंडने काढली, एक धावेचा आपण विचार केला, धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 39 धावा इथे मात्र आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम चेंडू मार्गस्थ असणार, अजून 2 चेंडू आहेत. यावेळेस प्रहार करायचा होता, पुन्हा एकदा ॲलिमिनेशन व्यवस्थित नाही, टायमिंग जुळलेलं नाहीये, चेंडू कार्पेटला घासत पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला. अखेरकार 2 धावा पुन्हा एकदा फलंदाजाने पूर्ण केल्या. बघा, जेव्हा जेव्हा बॅटची आणि बॉलाची जुळणी होते त्या वेळेस सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातोय. हे चांगलं क्रिकेट आहे, कारण फलंदाजांना देखील माहिती आहे क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल आणि ती हाताळणं गरजेचं आहे. 2 धावा पूर्ण झाल्या, धावसंख्या 41 पाहायला मिळतोय. अंतिम चेंडूचा खेळ बाकी पहिल्या सत्रातला. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, पुन्हा एकदा बॅटच्या स्टिकरला चेंडू आदळतोय, स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होणार, पुन्हा फंबल झालं, दुसऱ्या धावेकरता निलखंडनी कॉलिंग केली आणि अखेरकार अंतिम चेंडूवरती या 2 धावा पूर्ण झाल्या. अशा प्रकारे पहिला धाव संपल्यात जमा झालेला आहे असं आपण जाहीर करूया. धावसंख्या आपण विचार केला, धावसंख्या 43 ही लागलेली आहे. समीकरणाचा आपण विचार केला, येणारे 24 चेंडू आणि 44ची गरज असेल ती अर्थातच गावदेवी वेहेले संघाला. यानंतर होणारा सामना मानकोली विरोधात सोनाले. दोन्ही संघटक इथे आपण आला असाल तर आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे, विनंती असेल. यानंतर होणारा सामना मानकोली विरोधात सोनाले. हॅलो चेक, हॅलो.
बघा फलंदाजाला एक सूचना आहे, आपण जेव्हा शपल क्रॉस होऊन एखादा फटका एक्झिक्यूट करता त्यावेळेस तुम्हाला स्टंपच्या लाईनमध्ये राहणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही बिहाइंड द विकेट जाऊन फटका खेळणार असाल तर मात्र तो फटका हा मात्र गिनतीमध्ये गुणला जाणार नाही, हे लक्षात असू द्या. तो चेंडू पकडला जाणार पण तो फटका पकडला जाणार नाही, हे लक्षात असू द्या. बिहाइंड द विकेट याचा अर्थ काय, तर तुमचा जो पाय आहे मागचा पाय तो स्टंपच्या मागे जाता कामा नये, त्या रेंजमध्ये तुम्हाला राहणं गरजेचं आहे. क्रिकेटचे नियम आहेत ते फॉलो करणं फार गरजेचं आहे. कारण क्रिकेट फक्त मैदानाच्या आतमध्ये खेळू नका तर डिसिप्लिन देखील पाळायला शिका. शिस्त फार महत्त्वाची आहे. आयुष्य असू द्या क्रिकेट असू द्या, शिस्तीला फार महत्त्व आहे. ज्या माणसाने शिस्तीचं पालन केलं त्या माणसाच्या पदरी मात्र कायम सुखच आलं आणि ज्याने मात्र शिस्तीचं पालन नाही केलं त्याच्या आयुष्यामध्ये कायम अंधार आला, हे विसरून चालणार नाही. चला फलंदाज पाठवायची विनंती असेल. समीकरण आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सांगूया. येणारे 24 चेंडू आणि 44ची गरज असेल ती वेळ आहे संघाला. आजच्या दिवसातली पहिली मॅच आपण पाहत आहे. एका बाजूला राजनोळी विरोधात वेहेले. वेलकम बंडू पाटील, आपलं देखील स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. पहिल्या विकेट करता सुधीर आणि दिनकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते टीम वेहेले संघाची. येणारे 24 चेंडू आणि 44ची गरज असेल ती वेहेले संघाला. चला फिल्डिंगची व्यूहरचना ही लावायची टीम रांजणोळी. यानंतर होणारे सामना बादवड विरोधात सोनाळे. दोन्ही संगणक आपण आला असाल तर आपण टॉस बॉक्सशी जुळायचे आहे. बादवड संघाचा संगणक आणि सोनाळे संघाचा संगणक आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. वेले संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे पहिल्या विकेट करता. एका बाजूला आपण दिनकरला पाहतोय तर त्याला साथ देण्याकरता सुधीर आपल्या नॉनस्ट्राईकला पाहायला मिळतोय. वेलकम राजीव पाटील, आपलं देखील स्वागत आहे. तर गोलंदाजी करण्याकरता पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज
जी आता तरी सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाज रोहिदासच्या माध्यमातून खरं तर प्रयत्न चांगले केले फलंदाजाने, परंतु यावेळेस फटका फसला गेला. न्यूमॅन क्रमांक 6 वरती फलंदाज येतोय फलंदाजी करण्याकरता. कोहिनूर येतोय. आता कोहिनूरला मात्र कोहिनूर हिऱ्यासारखं चमकावं लागेल, कारण धावसंख्येचा आपण विचार केला तब्बल 44 धावा या चेस डाऊन करायचे असताना धावफलक आपण पाहिलं तर फक्त 2 धावा पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. हो यावेळेस ऑन साईडला चांगला फटका, चेंडू निघून जारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालं, दुसऱ्या धावेकरता कॉलिंग झाली आणि अखेरकार या 2 धावा पूर्ण झाल्या. कोहिनूर ऑन दी मार्क झाला, 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आपण टाकूया. धावसंख्या 2 ने पुढे सरकवूया, 4 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना ही दयनीय अवस्था आपण वेहेले संघाची पाहतोय. मात्र कौतुक करावं लागेल गावदेवी राजवणे संघाचं, काय क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढे सरकावच मोठा फटका खेळायचा होता, बॅटची कडा, यष्टांच्या मागे यष्टीरक्षण प्रयत्न करतोय, अखेरकार झेल झाली ड्रॉप. ही पकडायला हवी होती झेल, फार महत्वाची झेल होती. या देखील चेंडूवरती झेल झाली असेल कदाचित मी म्हणे वेहेले संघ अजून मी म्हणे ना बॅकफुटलं असतं, पण तसं झालं नाहीये. नशिबाची साथ फलंदाजच्या बाजूनी राहिली, झेल ड्रॉप झाला. एक धाव पूर्ण केली फलंदाज कोहिनूरने, धावसंख्या 5 पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ रोहिदास गोलंदाजी करतोय. ओ ही लाईन चांगली, हा लेन चांगला पाहायला मिळाला. पूर्णपणे फलंदाजच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं. त्यानंतर चेंडू हाताळण्याचं काम रोहिदासनं केलं. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेताना पाहायला मिळालं आणि अखेरकार दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. सो एंड ऑफ द सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर थांबलेली आहे फक्त आणि फक्त 5. ही दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते टीम गावदेवी वेळी संघाची. कौतुक करावं लागेल राजवणी संघाचं, फलंदाजी करताना सुरेख फलंदाजी केली. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण करताना चांगलं झेल टिपण्याचं कार्य क्षेत्ररक्षक करत आहेत आणि गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतात. समीकरणाचा आपण विचार केला, येणारे 12 चेंडू आणि 39 धावींची गरज असणार ती वेळेले संघाला. दोन्ही संघनायक चला आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. बादवर विरोधात सोनाले, दोन्ही संघनायक आपण इथे आला असाल तर टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना, एका बाजूला भादवड संघ, दुसऱ्या बाजूला वेहेले सोनाले संघ. धनाजी स्थळे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवण्याकरता व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. धनाजी स्थळे साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवण्याकरता आमच्या मंडपामध्ये यायचं आहे. आमच्या व्यासपीठाची शोभा आपणास वाढवायची आहे. क्रमांक 3 वरती गोलंदाज आला, गोलंदाजी करण्याकरता नीलखंड. ओव्हर द विकेटने सामोर जाईल फलंदाज कोहिनूर. दूरवरचा चेंडू, बॅट टाकण्यामध्ये यश आलं, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात आणि पुन्हा एकदा चुकी झालेली आहे. यावेळेस देखील झेल ड्रॉप झाली. बघा यावेळेस 2 जीवदान मिळाले आहेत फलंदाज कोहिनूरला. मागच्या आपण षटकाचा विचार केला, मागच्या चेंडूचा आय थिंक मला वाटतं 5वा चेंडू होता आणि त्यावेळेस देखील झेल सुटला होता आणि त्यानंतर या चेंडू देखील झेल सुटला. म्हणजे कुठेतरी मी म्हणेन नशिबाची साथ ही कोहिनूरच्या बाजूनी आहे. 2 धावा त्याने पलून काढल्या, थोडीशी दुखापत देखील त्याला झाली, पण आपण दक्षता घ्यायची आहे. तसेच संजयजी भाई साहेबांचं देखील इथे आगमन झालं. वेलकम, सुस्वागतम, आपलं देखील स्वागत आहे. विनंती असेल आपण देखील सिनियर 40+ ते खजिनदार देखील आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवण्याकरता व्यासपीठा विराजमान व्हायचं आहे. वेलकम, सुस्वागतम. सकाळच्या सत्रामध्ये आपण करूया सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोवी चषकामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे, पाठीराखांचे व खेळाडूंचे आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेने.
यावेळी दूरवरचा चेंडू बाद टाकण्याचं कार्य केलं. पंचांकडे दाद मागितली जाणार. पंच सहमत नाहीत. अखेरकार दोन्ही हात समांतर झाले. पंचांनी कौल पोचवला आमच्याकडे. चेंडू वाईट आहे. बघा नक्कीच वाईट चेंडू वाचवण्याचं कुठेतरी मी म्हणेन धाडस केलं होतं. आणि दॅट इज जर ऑस्ट्रेलियन माइंड. ऑस्ट्रेलिया क्रिकेट जेव्हा खेळत त्यावेळेस या गोष्टी आपल्या बऱ्याचशा पाहायला मिळतात. पाकिस्तान संघ देखील याच प्रकारचा खेळ करत असतो. जेव्हा जेव्हा वाईट चेंडू हाताळला त्यावेळेस थोडंसं दबाव पंचांवरती टाकलं जातं. बघा पंचांचं कार्य किती चांगलं. सक्षम नजर पाहायला मिळाली आणि अखेर चेंडू वाईट पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 8 धावा. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू ऑफ साईडला निघून चाललाय. एक तर पूर्ण झाली. दुसरीचा कॉल येतोय आणि अखेरकार फलंदाज दिनकरने नाकारलं. एका धावेवरती आता मात्र निलखंठला थांबावं लागेल. कोहिनूरला थांबावं लागेल. माफ करा. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 9 पाहायला मिळते. चालू असलेला सामना आजच्या दिवसातला पहिला सामना राजनोली विरोधात वेहेले. यानंतर होणारा सामना पाधवड विरोधात सोनाले. दोन्ही संघ नाही का पण टॉस बॉक्सशी जुळायचा आहे. आपला टॉस करण्यात येणार आहे. सो प्लीज ऑन साईडला जोरदार प्रहार. चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर पूर्ण झाली. दुसरीचा दिनकर प्रयत्न करतोय. फिकी चांगली झाली आणि अखेर गोलंदाजाने मात्र विकेटचं पतन केलं. आणि विकेट नाही आय थिंक मला वाटते. यस फलंदाज क्रीजमध्ये होता आणि अशी धाव तुम्ही घेऊ शकत नाही. पंच देखील तेच सांगत आहेत. एक धाव इथे मिळणार. धावसंख्या पुन्हा एकदा 10 पाळते. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता निलखंठ सज्ज झालाय. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता ओव्हर द विकेटने. ही लाईन चांगली पाहायला मिळाली. पूर्णपणे फलंदाच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं. बाहेरच्या पण चेंडू टाकला गेला. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळण घेतोय आणि अखेरकार एष्ट्यांच्या मागे चेंडू पकडला जाणार. आमच्या गुणलेखकानं लिहूलं गेलं चेंडू डॉट. चांगला चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली गोलंदाज निलखंठच्या गोलंदाजीमधनं. हा देखील चेंडू चांगला. अनंत गुड डिलिव्हरी. यावेळेस देखील चांगला चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. अखेरकार मी म्हणेन कोहिनूरला आता शांत केलं जातंय. षटकाची समाप्ती होणार का? एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. भरत पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठाची शोभा वाढवण्याकरता व्यासपीठा विराजमान व्हायचं आहे. माजी सरपंच देखील आहेत. विनंती असेल हे व्यासपीठ आपणासाठीच आहे. मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती असेल. यावेळेला खोलवर टप्प्यात चेंडू दिशा दाखवली. चेंडू वेगाने निघून चाललाय. दीपेश कव्हरला. एक धाव तर पूर्ण झाली. दुसरीचा कॉल येतोय. दोघांमध्ये चांगली कॉलिंग झाली. तिसरी देखील पूर्ण होणार का? फेकी आली आणि अखेरकार पंचांनी बोर्ड आकाशाकडे गेलं. तिसऱ्या धावेमध्ये आता मात्र कोहिनूरला जागा सोडावी लागणार. धक्का लागतोय टीम वेहेले संघाला. तीन षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला 12 पाहायला मिळते. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्याकरता गरज असेल ते अर्थातच 32 धावांची. 6 चेंडू 32ची धावा मिळाव्या लागतील. याकरता तुम्हाला प्रति चेंडू मागे चांगले प्रहार करावे लागतील. अशोक होतोय क्रमांक 7 वरती फलंदाजी करण्याकरता. तर अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज आपल्याला नरेश पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 32 करायचे आहेत. पहिला चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. चुकी होणार नाहीये आणि अखेरकार
अशोक ज्या पावलाने आला होता त्याच पावलाने आता मात्र अशोकला देखील जागा सोडावी लागेल. चांगली सुरुवात करतोय गोलंदाजीची नरेश. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजी करताना. आपण गोटूरामचा विचार केला तर एक धाव त्यांनी खर्च केली आणि 3 विकेट त्याच्या नावी राहिला. त्यानंतर क्रमांक 2 वरती रोहिदास आला. त्याने 4 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याच्या नावी राहिला. तिसऱ्या क्रमांकावरती निरखडचे चांगली काम. यावेळेस चेंडू चांगला जबरदस्त चेंडू अगदी जागेवरना पूल करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलची जुळली नाही. चेंडू निर्धाव येतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळतो नरेशची. पहिला चेंडू विकेट घेतल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव आला. समीकरण पुन्हा बदललं गेलं. 4 चेंडू 32ची गरज. पुढे सरकून पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. यष्ट्यांचा वेध पाहायला मिळाला. अखेरकार चेंडू आतमध्ये आला. चेंडूंचा स्टंपने वेध घेतला आणि फलंदाज देखील बाद व्हावं लागलं. संतोषच्या खेळीचा देखील अंत झाला. आणि आता मात्र मी म्हणेन थोडीशी औपचारिकता उरलेली आहे. जवळजवळ प्रेक्षकांना कळलं देखील असेल की हा सामना कोण जिंकणार. कारण समीकरणाचा आपण पुन्हा विचार केला येणारे 3 चेंडू आणि 32ची गरज असणार व्हेले संघाला. मिशन इम्पॉसिबल, शक्य नाहीये ते. औपचारिकता उरली. शिवा येतोय नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरता. हो यावेळेस जुळणी झाली. बरोबर 4थ्या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संगम आपल्याला पाहायला मिळाला. स्वतः गोलंदाज नरेश त्या चेंडूवरती जाणार. दरम्यान शिवाने 1 धाव पूर्ण केली. शिवाच्या खात्यामध्ये आपण 1 धाव टाकूया. धावसंख्येने 1 ने वाढ करूया. धावसंख्या 13 पाहायला मिळतोय. 2 चेंडू आता मात्र 31ची गरज. हुकचा फटका खेळायचा होता. बॅटची कडा. चेंडू हवेमध्ये फिल्डर डाऊन दी ग्राउंड. चुकी होणार नाही. यष्ट्यांच्या मागे चांगलं झेल पकडण्यामध्ये आली आणि अखेरकार वेळे संघाला अजून एक धक्का लागला. लास्ट चेंडू असणार. शेवटचं चेंडू. चला टॉस करता मी दोन्ही संघनायकांना विनंती करतो. भादवड संघाचा संघनायक आणि सोनाळे संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. चला दोन्ही संघनायक आलेत का. आपण एक चेंडू शेवटचा बाकी आहे तो आपण अशा प्रकारे हा चेंडू निघून चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगला फटका परंतु या फटक्यांना फार उशीर झालं आणि पहिल्या सामन्यामध्ये राजनोळी संघाने विजय संपन्न केला तर वेळे संघाला हा सामना गमवावा लागला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम राजनोळी. संजय भाई म्हात्रे यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया.